मराठवाड्याची जी परिस्थिती आहे ते सर्व आता आम्ही मागील 24 तारखेला सर्व मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी वेगवेगळ्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी केलेली आहे आणि विशेष करून मराठवाड्यात जो मोठा नुकसान झालेला आहे तो अतिशय दुःखद आहे। या शेतकरी फार अडचणीत आहे। त्या वेदना त्यांचं ते दृश्य पाहून मलाही खूप वेदना झाल्या आणि निश्चितच मी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की या सर्व संकटाच्या प्रसंगी सरकार आपल्या सोबत आहे। दुःख न सहन करण्यासारखं आहे, परंतु राज्य शासनाच्या वतीने मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की सरकार तुमच्या सोबत आहे। मागील 3-4 वर्षांमध्ये आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना जे मदत करण्यासाठी राज्य शासनाने जे निर्णय घेतलेले आहे ते फार सकारात्मक आहे। आपण जे सततचा पाऊस सारख्या अशा अनेक आपत्ती आहे की ज्या निकषात बसत नव्हत्या NDRFच्या, परंतु आपण राज्य सरकारने 14 जी आपत्ती आहे त्याच्यापेक्षा जास्तची आपत्ती राज्य सरकारने देखील म्हणजे सतत थंडीमुळे होणारा नुकसान किंवा सततचा पाऊस हे निकषात बसणारा नव्हतं ते आपण बसवलेलं आहे। आणि जेव्हा ही बाब लक्षात आली की HDRF NDRFच्या निकषाचा बाहेर जाऊन देखील आपण मदत केलेली आहे। त्यामुळे निकष हे शेतकऱ्यांसाठी कागदावर जरी असले परंतु जेव्हा गरज पडले तेव्हा आपण निकषाचा बाहेर जाऊन देखील मदत करतो।